सर्वांना स्क्रीन दिसते, माझा आवाज येतोय? हो सर. हो सर. हो. ओके, चला बघा, प्रॉब्लेम नंबर 7 आहे. पहिल्यांदा रीड करायचा, समजून घ्यायचा आणि त्याच्यानंतर काय करायचा, सॉल्व्ह करायचं. ही आपली मेथड असते, सर्वांना माहिती आहे. तर सुरू करू. बघा, सप्रे अँड आत्रे आर पार्टनर्स. दोन पार्टनर्स आहेत, सप्रे आणि आत्रे नावाचे. शेअरिंग प्रॉफिट अँड लॉसेस इक्वली. आता ह्यांची पार्टनरशिप फर्म आहे आणि प्रॉफिट अँड लॉस कसं शेअर करतात ते इक्वली. इक्वली मीन्स 1:1. फ्रॉम द फॉलोइंग ट्रायल बॅलन्स अँड ऍडजस्टमेंट प्रिपेअर ट्रेडिंग अकाउंट. खाली जो ट्रायल बॅलन्स आणि ऍडजस्टमेंट दिलेले आहेत त्याच्यावरून तुम्हाला ट्रेडिंग अकाउंट तयार करायचंय, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार करायचंय आणि बॅलन्स शीट देखील तयार करायचं आहे. अशा गोष्टी आपल्याला तयार करायच्या आहेत. आणि ट्रायल बॅलन्स आता पहा, या ठिकाणी डेबिट बॅलन्सेस आणि क्रेडिट बॅलन्सेस असं दिलेलं आहे. आता नेहमीप्रमाणे माझा पहिला प्रश्न काय असतो, ट्रायल बॅलन्सच्या डेबिट बॅलन्सेसचे आयटम कोणते आयटम असतात, काय असतात? एक्सपेन्सेस अँड असेट्स. काय असतात? एक्सपेन्सेस आणि असेट असतात. हे तर आपल्याला क्लिअर झालं पाहिजे, आतापर्यंत एवढं तरी समजलं पाहिजे. असं. आणि क्रेडिट बॅलन्सेस काय असतात? सगळ्या इन्कम आणि लायबिलिटी असतात, बरोबर. जर ट्रायल बॅलन्सचे डेबिट एक्सपेन्सेस असतील तर ते एकतर कुठं जातील, ट्रेडिंगच्या डेबिटला, प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. असेट असतील तर कुठं, बॅलन्स शीटच्या असेट साइड. म्हणजे ट्रायल बॅलन्सचे तीनही बॅलन्सेस एकतर कुठं जाणार, ट्रेडिंग डेबिट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट आणि बॅलन्स शीट असेट साइड. आणि क्रेडिट बॅलन्सेस जे असणार आहेत ते एकतर कुठं जातील, एक तर लॅबिलिटी साइड असेल तर बॅलन्स शीट, लॅबिलिटी इन्कम असेल तर ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साइडला आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साइडला. हे समजतंय सर्वांना? इथपर्यंत क्लिअर आहेत का सर्वजण? हो सर. ओके, चला आता आपल्याला काय करायचंय की ट्रायल बॅलन्स जो दिलेला आहे त्यातले जे आयटम आहेत ते कुठं जातात ते फक्त लिहून घ्यायचं. सन्ड्री डेटर्स कुठं लिहिणार? बॅलन्स शीट असेट साइड. बॅलन्स शीटच्या असेट साइडला. व्हेरी गुड, असेट आहे. परचेस, ट्रेडिंग अकाउंट डेबिट डेबिट साइडला. ट्रेडिंग डेबिट साइड. आता हे रिटर्न्स आहेत, हे कोणते रिटर्न असतील? परचेस रिटर्न्स का सेल्स रिटर्न? रिटर्न. सेल्स रिटर्न असतील. सेल्स रिटर्न आहे म्हटल्यानंतर आपण लिहिणार कुठं? ट्रेडिंगच्या क्रेडिटला. आणि कशातनं लेस करणार? कशातनं लेस करणार? सेल्स मध्ये. सेल्स मध्ये. लक्षात राहू द्या, इथं कन्फ्युजन झालं तुमचं बऱ्याचशा जणांचं, की डेबिट बॅलन्स जो असतो रिटर्नचा तो सेल्स रिटर्न असतो आणि क्रेडिट बॅलन्स जो असतो रिटर्न्सचा तो काय असणार आहे? परचेस रिटर्न असणार. ओपनिंग स्टॉक कुठं लिहिणार? ट्रेडिंग अकाउंट डेबिट साइड. अकाउंटच्या डेबिट साइड. डेबिट साइडला. लँड अँड बिल्डिंग, बॅलन्स शीटच्या असेट साइडला लँड अँड बिल्डिंग लिहिणार. त्याच्यानंतर पुढे जाऊया. कॅरेज, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइड. चुकले. कॅरेज, फक्त कॅरेज हा शब्द असेल तर ट्रेडिंगच्या डेबिटला. कॅरेज इनवर्ड जरी शब्द असेल तरी सुद्धा कुठं? ट्रेडिंगच्या डेबिटला. फक्त कॅरेज आउटवर्ड असं जर असेल तर कुठं लिहिणार आपण? प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. लक्षात राहू द्या, चुकला ना तुम्ही कॅरेज फशी, कुठं चुकतोय ते लक्षात ठेवायचं. ट्रेडिंगच्या डेबिटला आपण काय लिहिणार आहोत? कॅरेज लिहिणार आहोत. त्याच्यानंतर रेंट, रेट अँड टॅक्सेस कुठं लिहिणार? ट्रेडिंग रेंट, रेट अँड टॅक्सेस, प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. ड्रॉविंग, आता आपण एक कॅपिटल अकाउंट तयार करतो ना, आपण फिक्स कॅपिटल मेथड आणि फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड मध्ये शिकलोय की ड्रॉविंग कुठं लिहितो कॅपिटल अकाउंटच्या? क्रेडिटला का डेबिटला? डेबिटला येणारे दोनच आयटम असतात, ड्रॉविंग आणि इंटरेस्ट ऑन ड्रॉविंग. लक्षात ठेवायचं, चुकायचं नाहीये. आता आपला 8वा प्रॉब्लेम चालू, 7वा चालू आहे जवळजवळ. सॅलरी कुठं लिहिणार? प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साइडला. बॅड डेब्ट्स कुठं लिहिणार? प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साइडला. मशिनरी, बॅलन्स शीट असेट साइड. बॅलन्स शीट असेट साइड
ऍडजस्टमेंट आहे हिडन. काय हिडन पण ऍडजस्टमेंट आहे. काय सांगितलंय ते बघा. ऍडिशनल ऑन 1 ऑक्टोबर त्यांनी ऍडिशनल मशिनरी घेतली 1 ऑक्टोबर 2018 किती रुपयाची? 10,000. 10,000 रुपयाची. म्हणजे न्यू मशिनरी आहे त्यांची 10,000 रुपयाची. किती मध्ये? 25,000 मध्ये. तर ओल्ड मशिनरी किती असेल? 15,000. किती असेल? 15,000 रुपयाची असेल. याच्यावर डेप्रिशिएशन काढताना आपल्याला वेगवेगळं डेप्रिशिएशन काढायचं हे लक्षात राहू द्या. त्याच्यानंतर ऍडव्हर्टाइजमेंट कुठं लिहिणार? प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइड. डेबिट साइड. आणि प्रॉव्हिडंट फंड इन्व्हेस्टमेंट मी तुम्हाला 4 आयटम बॅलन्स शीट असेट. बॅलन्स शीट असेट साइड. व्हेरी गुड. बॅलन्स शीट ऍसेट साइड. मी तुम्हाला 4 आयटम सांगितले होते बघा प्रॉव्हिडंट फंड इन्व्हेस्टमेंटचे. आठवते का बघा ऍडजस्टमेंट समजून सांगत असताना. इन्व्हेस्टमेंट शब्द असला की बॅलन्स शीटच्या ऍसेट साइडला. सेल्स कुठं लिहिणार? ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साइड. ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साइडला क्रेडिट बॅलन्स आहे म्हणून. सन्ड्री क्रेडिटर्स बॅलन्स शीट. लायबिलिटी साइड. आता हा आयटम सांगा मला. सन्ड्री इन्कम कुठं लिहिणार? ट्रेडिंग प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्रेडिट साइड. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्रेडिट साइड. कारण की इन्कम आहे आणि इन्कम लिहितो प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला. आता हा कॅपिटल बॅलन्स कुठं लिहिणार? कॅपिटल अकाउंट तयार करतो आपण. साइडला. कॅपिटल अकाउंटचे कुठे लिहिणार? क्रेडिट साइडला. क्रेडिट आणि हा प्रॉव्हिडंट फंड इन्कम आहे का लॅबिलिटी हा प्रश्न विचारायचा. आणि कुठं लिहिणार सांगा? बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला. बॅलन्स शीट लायबिलिटी साइड. व्हेरी गुड. बॅलन्स शीट लॅबिलिटी साइड. आणि हे रिटर्न काय आहेत? परचेस आहेत का सेल्स रिटर्न्स आहेत? परचेस. म्हणजे कशातनं लेस करणार? हे परचेस मधनं. आणि कुठं लिहिणार? ट्रेडिंगच्या डेबिटला. डेबिट. कमिशन प्री रिसिव्ड. आता कमिशन इन्कम आहे का लॅबिलिटी हा प्रश्न. इन्कम आहे. पण प्री रिसिव्ड इन्कम आपला इन्कम नसतो. प्री रिसिव्ड जसं प्रीपेड एक्सपेन्सेस आपण बॅलन्स शीटच्या असेटला लिहितो तसं प्री रिसिव्ड इन्कम कुठं लिहित असेल बॅलन्स शीटच्या? लॅबिलिटीला आहे. त्यामुळं कमिशन प्री रिसिव्ड हा इन्कम नाही तर लॅबिलिटी आहे. आणि आरडीडी प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साइडला. डेबिटला का क्रेडिट? क्रेडिट साइडला. क्रेडिट साइड. क्रेडिट साइडला. ह्या प्री रिसिव्ड इन्कमला जरा आयएमपी करून ठेवा. तुम्ही या ठिकाणी फसलेला आहात. नवीन आयटम आहे. अशा पद्धतीने सगळे आयटम कुठं जातात ते समजून तर घेतलं आपण. आता आपल्याला काय करायचंय? ऍडजस्टमेंट समजून घ्यायच्या आहेत. बघा क्लोजिंग स्टॉक इज व्हॅल्यूड ऍट ₹23,000. फर्स्ट अँड सेकंड इफेक्ट सांगायचा मला. ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साइड. बॅलन्स शीट ऍसेट साइड. व्हेरी गुड. ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साइडला आणि बॅलन्स शीटच्या असेट साइडला. डेप्रिसिएट लँड अँड बिल्डिंग ऍट 5% अँड मशिनरी ऍट 10%. 2 असेट डेप्रिसिएट होतात. लँड अँड बिल्डिंग आणि मशिनरी. असेट डेप्रिसिएट म्हणजे असेट मधनं काय करावं लागतं? डेप्रिशिएशन लेस. म्हणजे पहिला इफेक्ट लेस असेट. आणि असेट कमी होणे म्हणजे लॉस आहे का इन्कम आहे? आणि लॉस कुठं दाखवायचा? प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साइडला. आता आपल्याला स्टार मार्क करावं लागेल लँड अँड बिल्डिंग आणि मशिनरीला. तेवढं करून घेऊया आपण. लँड अँड बिल्डिंग आणि मशिनरीला स्टार मार्क करू. पहा या ठिकाणी मशिनरी लिहिलेली त्याला ऑलरेडी स्टार मार्क केलेला आहे. आता फक्त लँड अँड बिल्डिंग शोधायचं आणि तिला स्टार मार्क करायचं. लँड अँड बिल्डिंगला एक स्टार मार्क केलं. क्लिअर का सर्वांना ही ऍडजस्टमेंट? हो सर. ओके चला पुढे जाऊया. पुढे त्यांनी म्हटलेलं आहे की क्रिएट प्रोव्हिजन फॉर बॅड अँड डाऊटफुल डेब्ट्स ऍट 5%. म्हणजे काय? हा आरडीडी आहे. काय आरडीडी आहे? 5% ऑन सन्ड्री डेटर्स अँड रिटर्न ऑफ ₹1,000 ₹1,000 फॉर काय? बॅड डेब्ट्स. आता ह्या दोन्ही ऍडजस्टमेंट कशावर आहेत? डेटर्स वर आहेत. आणि ह्या डेटर्स मधनं काय करतो आपण? पहिली गोष्ट म्हणजे लेस डेटर्स. आणि दुसरा इफेक्ट कुठं? लॉस झाला. डेटर्स असेट कमी झाली म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. आता डेटर्स
जर असतील तर त्याला 2 स्टार मार्क करावे लागतील, कारण की एकत्रच 2 ऍडजस्टमेंट दिल्यात आरडीडी आणि बॅड डेप्टच्या. आणि बॅड डेप्ट जर दिलेले असतील ओल्ड बॅड डेप्ट, तर त्याला सुद्धा स्टार मार्क करावं लागेल. ओल्ड बॅड डेप्ट दिले प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला बघा या ठिकाणी, त्याला स्टार मार्क करू. आणि डेटर्स असतील तर डेटर्सला 2 स्टार मार्क करूया. पहिलाच आयटम आहे डेटर्स, त्याला 2 स्टार मार्क केले. ओके, क्लिअर का सर्वांना ऍडजस्टमेंट? हो हो सर. सर. ओके, चला पुढे जाऊया. नेक्स्ट ऍडजस्टमेंट आहे गुड्स वर्थ ₹3,000 वेअर सोल्ड. 3,000 रुपयाचा माल विकलाय, बट नो एंट्री वॉज फाउंड इन द बुक्स ऑफ अकाउंट. म्हणजे तो त्याची एंट्रीच केलेली नाही. म्हणजे हा जो गुड्स सोल्ड केलेला आहे तो कोणता आहे? रेकॉर्ड केला नाही, म्हणजे अनरेकॉर्डेड असणार आहे, बरोबर ना? हो सर. अनरेकॉर्डेड सेल्स असणार आहे. आणि अनरेकॉर्डेड सेल्स जर रेकॉर्ड करायचा म्हटला तर पहिला इफेक्ट काय होतो त्याचा? सेल्स मध्ये ऍड ऍड करायचं. करायचं. आणि हा जो सेल्स असतो तो उधारीवरचा सेल्स असतो. उधारीवर ज्यांना आपण माल विकतो त्यांना काय म्हणतो आपण? डेटर्स. मग Debtors. डेटर्सची अमाऊंट सुद्धा वाढेल ना? हो सर. ओके, मग आता आपल्याला स्टार मार्क कशाला करावं लागेल? सेल्स आणि डेटर्सला. हा, डेटर्सला स्टार मार्क करावं लागेल. तर सेल्स कुठे आहेत त्यांना एक स्टार मार्क करायचा आणि डेटर्सला एक स्टार मार्क करायचा. एकच मिनिट. डेटर्सला आता 3 स्टार मार्क होतील आणि सेल्सला 1 स्टार मार्क होईल आणि सेल्स रिटर्नचा 1 स्टार मार्क, असे 2. आणि परचेसला 1 सुद्धा स्टार मार्क करून ठेवा, परचेस रिटर्न आहे म्हणून. आता एक गोष्ट मला या ठिकाणी क्लिअर करायची आहे की आता आपल्याला डेटर्सवर 3 ऍडजस्टमेंट आलेले आहेत. तर त्यातली पहिली ऍडजस्टमेंट कोणती करणार, दुसरी कोणती करणार आणि तिसरी कोणती करणार? पहिल्यांदा हा जो अनरेकॉर्डेड सेल्स आहेत ती ऍडजस्टमेंट करणार. त्याच्यानंतर काय करणार आपण? बॅड डेप्टची जी आहे बॅड डेप्टची ती करणार. आणि त्याच्यानंतर आरडीडीची सगळ्यात शेवट ती करणार. क्लिअर का सर्वांना? हो सर. ओके ओके, चला पुढे जाऊया. आउटस्टँडिंग कॅरेज. कॅरेज म्हणजे वाहतूक, त्याचं आउटस्टँडिंग आहेत 500 रुपये. हा आपला एक्सपेन्सेस आहे. आउटस्टँडिंग राहायला ऍड करणार त्या संबंधित एक्सपेन्सेस मध्ये पहिला इफेक्ट. आणि हा द्यायचा आहे म्हटल्यावर कुठं लिहिणार दुसरा इफेक्ट? लायबिलिटी साईडला, बॅलन्स शीटच्या. अजिबात चुकायचं नाही. आता हे आउटस्टँडिंग प्रीपेड हे तुमचं पाठ झालं पाहिजे. एक्सपेन्सेस आहेत, आउटस्टँडिंग आहेत, ऍड आणि बॅलन्स शीट, लायबिलिटी साईड. आता आपल्याला कॅरेजला स्टार मार्क करून ठेवावं लागेल. कॅरेज कुठे ते पाहायचं? डेबिट साईडला आहेत कॅरेज, त्याला आपण 1 स्टार मार्क करून ठेवूया. ओके, चला पुढे जाऊया. समजते ना सर्वांना काय चाललंय? हो सर. त्याच्यानंतर गुड्स वर्थ ₹8,000 8,000 रुपयाचा माल आहे. वेअर परचेस केला आहे 31 मार्च 2019 ला, म्हणजे वर्षाच्या शेवटच्या दिवशी. अँड इन्क्लुडेड इन क्लोजिंग स्टॉक. हा क्लोजिंग स्टॉक मध्ये सुद्धा काय आहे? इन्क्लूड आहे, बट नॉट रेकॉर्डेड इन द बुक्स ऑफ अकाउंट. परंतु तो रेकॉर्ड केलेला नाही. परचेस आहे, रेकॉर्ड केला नाही. म्हणजे कोणता परचेस आहे हा? अनरेकॉर्डेड परचेस आहे. आणि अनरेकॉर्डेड परचेसचे 2 इफेक्ट. जर रेकॉर्ड करायचं म्हटलं तर एक काय करावं लागेल? परचेस मध्ये आपल्याला ऍड करावं लागेल. आणि हा उधारीवरचाच परचेस समजला जातो. मग आपले उधारीवर ज्यांच्याकडून आपण माल खरेदी केला त्यांना आपण काय म्हणतो? क्रेडिटर्स. आणि क्रेडिटर्स मध्ये सुद्धा काय करावं लागेल? हा ऍड करावं लागेल. म्हणजे परचेस आणि क्रेडिटर्सला स्टार मार्क करून घ्यावा लागेल. तर परचेसला ऑलरेडी 1 स्टार मार्क होता, आता 2 स्टार मार्क झाले. आणि क्रेडिटर्सला 1 स्टार मार्क करावं लागेल. अशा पद्धतीने आपण ऍडजस्टमेंट समजून घेतल्या. सर्वांना समजल्या का? याच्यामध्ये कोणाला काय डाऊट? नाही सर, डाऊट काय नाही. चला पुढे जाऊया. आता आपल्याला काय करायचं? आता मी असं गृहीत धरून चालतो की सर्वांनी ड्रॉ केलेलं असतं, त्यामुळे मी आता ड्रॉ करण्यासाठी तुम्हाला एक अर्धा 1 तास मी अगोदर प्रॉब्लेम पाठवलेला असतो आणि तुम्हाला हे सांगितलेलं असतं की सिक्वेन्सली आपले होतात, त्यामुळे तुम्ही ते ड्रॉ करून ठेवायचं. ते मला आता सांगावं नाही लागलं पाहिजे. आता आपण ट्रान्सफर करायला सुरुवात करू. सन्ड्री डेटर्स 3 ऍडजस्टमेंट आहे. आणि कुठं लिहायचं? ऍसेट साईडला लिहायचे. चला बॅलन्स शीटच्या ऍसेट साईडला जाऊ आणि त्या ठिकाणी लिहूया सन्ड्री डेटर्स. सोबत राहायचं, स्पीड वाढवणार आहे मी. सन्ड्री डेटर्स
आणि अमाऊंट किती आहे 40,000 इनर कॉलमला लिहायची 40,000 रुपये. पहिल्या ऍडजस्टमेंट साठी एक ओळ जागा सोडायची, दुसऱ्या ऍडजस्टमेंट साठी 2 ओळी जागा सोडायच्या आणि तिसऱ्या ऍडजस्टमेंट साठी सुद्धा 2 ओळी जागा सोडायच्या. अशा टोटल 1 2 3 4 5 ओळी जागा सोडाव्या लागतील. मी कसं सोडले ते बघा आणि त्या पद्धतीने लाईन मारून घ्या. झालं का सर्वांचं? हो सर. ओके, चला पुढे जाऊया. डेटर्स झाल्यानंतर परचेस. परचेस पण आपण कुठं लिहितो? ट्रेडिंग अकाउंट ट्रेडिंगच्या डेबिटला लिहितोय. हो, पण अगोदर आपल्याला त्या ठिकाणी ओपनिंग स्टॉक लिहावा लागेल आणि नंतर परचेस लिहावं लागतील. आधी लिहून ठेवूया नुसतं ओपनिंग स्टॉक. म्हणून लिहा सर्वांनी टू ओपनिंग स्टॉक. टू ओपनिंग स्टॉक. ज्यावेळेस अमाऊंट भेटेल त्यावेळेस ती लिहूया. त्याच्या खाली लिहा टू परचेस. टू परचेस आणि अमाऊंट पहा किती आहे परचेसची 65,000. 65,000. 65,000 रुपये. आणि आता याच्यावर 2 ऍडजस्टमेंट आहेत बरोबर ना? म्हणजे एक ओळ एका ऍडजस्टमेंट साठी आणि परत 2 ओळी दुसऱ्या ऍडजस्टमेंट साठी आपल्याला सोडाव्या लागतील. क्लिअर का सर्वांना? हो सर. हो सर. ओके, चला पुढे जाऊया. रिटर्न. आता बघा या ठिकाणी रिटर्न्स आहेत. हे कोणते रिटर्न्स आहेत? सेल्स रिटर्न. Sales return. हे ट्रेडिंगच्या क्रेडिटला लिहायचे. आधी आपण टू बाय सेल्स म्हणू या ठिकाणी. बाय सेल्स. बाय सेल्स आणि एक काय करायचं जागा सोडायची. इनरला काय अमाऊंट आपण लिहिणार नाही. लेस म्हणायचं सेल्स रिटर्न. सेल्स रिटर्न. रिटर्न अमाऊंट किती पहा सेल्स रिटर्नची 800. 800 रुपये इनरला लिहा आणि सेल्स वर अजून एक ऍडजस्टमेंट आहे म्हणून अजून 2 ओळी सोडून जागा एक लाईन मारून ठेवा. मी कशा पद्धतीने केले ते पहा. हो सर. ओके, क्लिअर का सर्वांनी इथपर्यंत सोबत आहे सर्वजण? हो सर. ओके, चला. सेल्स रिटर्न झाल्यानंतर ओपनिंग स्टॉक. ओपनिंग स्टॉक कुठं लिहितो? ट्रेडिंगच्या डेबिटला. Debit ला. आपण अमाऊंट आपण लिहून ठेवले, फक्त अमाऊंट लिहायची. ओपनिंग स्टॉकची अमाऊंट आहे 18,000 रुपये. 18,000. चला. लँड अँड बिल्डिंग कुठं लिहिणार आहे आपण? बॅलन्स Balance शीट sheet च्या asset side ला. ऍडजस्टमेंट आहे लिहूया बॅलन्स शीटच्या असेट साइडला लँड अँड बिल्डिंग. लँड अँड बिल्डिंग. बिल्डिंग. अमाऊंट लिहिणार लँड अँड बिल्डिंगची 10,000 रुपये. 10,000 रुपये. लँड अँड बिल्डिंग झाल्यानंतर कॅरेज कुठं लिहिणार आहे? कॅरेज Trading account च्या debit side ला. हा लँड अँड बिल्डिंग वर ऍडजस्टमेंट आहे. मी आउटरला लिहिले बरोबर ना? तर थांबा हो एकच सर. हो सर. ऍडजस्टमेंट साठी जागा सोडावी लागेल. लँड अँड बिल्डिंग 10,000 रुपये इनरला लिहायचे आणि एक ओळ जागा सोडायची. चला. लँड अँड बिल्डिंग झाल्यानंतर कॅरेज. कॅरेज सुद्धा आपण ट्रेडिंगच्या डेबिटला ऍडजस्टमेंट आहे म्हटलं विनरला लिहिणार. ट्रेडिंगच्या डेबिटला लिहायचं टू कॅरेज. टू कॅरेज. कॅरेज. आणि अमाऊंट लिहा 1,200 रुपये इनर कॉलमला. 1,200 इनर कॉलम. पुढे जाऊया. कॅरेज झाल्यानंतर रेंट रेट अँड टॅक्सेस नावाचा आयटम आहे. कुठं लिहिणार? प्रॉफिट अँड लॉस Account च्या debit side ला. प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साइडला. Debit. हा, तर जाऊया प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साइडला. ऍडजस्टमेंट वगैरे काही नाही. डायरेक्ट लिहा टू रेंट रेट्स अँड टॅक्सेस. टॅक्सेस अमाऊंट काय आहे बघा 1,000 रुपये. 1,000 रुपये आउटरला लिहिले रेंट रेंट अँड टॅक्सेसचे. पुढे ड्रॉविंग कुठं लिहायचं आपल्याला? सप्रे आणि आत्रेचं 3,000 2,000. पार्टनर्स कॅपिटल डेबिट साइड. पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साइडला सर्वांनी तयार केलेला आहे. त्या ठिकाणी यायचं आणि लिहायचं टू ड्रॉविंग.
टू ड्रॉविंग आणि अमाऊंट लिहा 3000 2000 3000 आणि 2000. 2000. ओके. ड्रॉविंग झाल्यानंतर सॅलरी कुठे लिहिणार कोण सांगते पटकन? प्रॉफिट अँड लॉस अकाउंट व्हेरी गुड. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला लिहायचं टू सॅलरी. ऍडजस्टमेंट वगैरे काही नाहीये, बरोबर ना? हो सर. लिहा सॅलरी. अमाऊंट किती आहे पहा? 3200. 3200. पुढे जाऊया. सॅलरी झाल्यानंतर बॅड डेब्ट्स हे सुद्धा कुठे लिहायचं? प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साइडला लिहायचं टू बॅड डेब्ट्स. बॅड डेब्ट्स आणि अमाऊंट लिहा. इनरला लिहिणार कारण की याच्यावर ऍडजस्टमेंट आहे 1000 रुपये. 1000 रुपये इनरला लिहा. पुढे जा. मशिनरी कुठं लिहिणार? बॅलन्स व्हेरी गुड. बॅलन्स शीटच्या असेट साइडला लिहा मशिनरी आणि याच्यावर ऍडजस्टमेंट आहे मशिनरी. याच्यावर ऍडजस्टमेंट आहे. किती आहे बघा मशिनरीची अमाऊंट? 25000. 25000 रुपये मशिनरीची अमाऊंट आहे. इनरला लिहिलं. डेप्रिशिएशन आहे, कसं कॅल्क्युलेट करायचं मी सांगेल तुम्हाला. मशिनरी झाल्यानंतर ऍडव्हर्टाइजमेंट कुठं लिहिणार? प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहा ऍडव्हर्टाइजमेंट. सर्वजण सोबतच आहेत ना? हो सर. ऍडव्हर्टाइजमेंट अमाऊंट लिहा 4000 रुपये. आउटरला लिहायचे 4000 आणि प्रॉव्हिडंट फंड इन्व्हेस्टमेंट कुठं लिहिणार? बॅलन्स शीटच्या asset side ला. व्हेरी गुड. बॅलन्स शीटच्या असेट साइडला प्रॉव्हिडंट फंड इन्व्हेस्टमेंट आणि अमाऊंट पहा किती लिहिणार? 18500. 18500. 18500. अशा पद्धतीने आपण डेबिट बॅलन्सेस सगळे ट्रान्सफर करून घेतलेत. आता क्रेडिट बॅलन्सेस कडे जाऊया. फर्स्ट आयटम आहे सेल्स. त्याच्यावर ऍडजस्टमेंट Sales. आहे 85000 रुपये आहे. आपण ट्रेडिंगच्या क्रेडिटला लिहून ठेवलंय सेल्स. फक्त इनरला अमाऊंट लिहायची 85000. 85 मध्ये सेल्स रिटर्नचे 800 रुपये जर वजा झाले तर 84000 किती येतील इनरलाच? 200. या जेव्हा अजून एक ऍडजस्टमेंट आहे त्यामुळे जागा तशीच ठेवायची. एक ओळ झालं. सेल्स झालं. समजलं का सर्वांना सेल्सचं? हो सर. ओके. त्याच्यानंतर सन्ड्री क्रेडिटर्स 23000 रुपये. याच्यावर सुद्धा ऍडजस्टमेंट आहे. बॅलन्स शीटच्या कुठं लिहायचंय? लॅबिलिटी साइडला एक 3-4 ओळी जागा सोडा लिहा सन्ड्री क्रेडिटर्स. सन्ड्री क्रेडिटर्स आणि अमाऊंट लिहा त्या ठिकाणी सन्ड्री क्रेडिटर्सची 23000 इनर कॉलम. 23,000 इनर कॉलम आणि एक ओळ जागा सोडा. सन्ड्री इन्कम कुठं लिहिणार आहे? सन्ड्री इन्कम प्रॉफिट अँड लॉसच्या एक ओळ जागा सोडायची आणि प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला लिहायचं सन्ड्री इन्कम. सन्ड्री इन्कम आणि अमाऊंट लिहा 2000 रुपये आउटर कॉलम. 2000 रुपये आउटर कॉलम. सन्ड्री इन्कम झाल्यानंतर कॅपिटल बॅलन्स दिलेला आहे त्यांनी पहा 35000. 35000 कुठं लिहिणार? आपल्या कॅपिटलच्या क्रेडिट साइडला लिहायचं बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन आणि अमाऊंट लिहा त्या ठिकाणी 35000. 35000 आणि 35000 सगळ्यांना. पार्टनरची नावं काय आहेत? सप्रे आणि आत्रे. SE सप्रे आत्रे. ओके. चला हे झालं कॅपिटल. त्याच्यानंतर प्रॉव्हिडंट फंड 10000 रुपये कुठं लिहायचं? बॅलन्स शीटच्या
Liability side ला. लॅबिलिटी साइडला लिहा प्रॉव्हिडंट फंड. अमाऊंट आउटरला लिहा डायरेक्ट 10,000 रुपये. सोबत राहा सर्वजण, माग कुणी राहू नका. हो सर. त्याच्यानंतर रिटर्न. कोणते रिटर्न तर हे Purchase returns. परचेस रिटर्न. आपण परचेस लिहिले त्या ठिकाणी लिहायचं लेस परचेस रिटर्न. ट्रेडिंगच्या डेबिटला परचेस रिटर्न आणि अमाऊंट लिहा परचेस रिटर्नची 10 किती रुपये 1,500 सॉरी 500. 1,500. 65 मधनं 1,000 गेले 64 आणि 500 63,500. 500 इनरला लिहायचे 63,500. त्याच्यानंतर कमिशन प्री रिसिव्ड. आता हे कमिशन बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साइडला 800 रुपये लिहायचे प्री रिसिव्ड कमिशन म्हणून. प्री रिसिव्ड कमिशन. प्री रिसिव्ड कमिशन. अमाऊंट किती लिहिणार 800. 800. 800 रुपीज. त्याच्यानंतर RDD Profit and loss account credit side. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साइडला जायचं आणि लिहायचं बाय RDD आउटर कॉलम. बाय RDD. अमाऊंट किती Outer बघा column. RDD ची 400 रुपये. 400 रुपये. संपलं. अशा पद्धतीने आपण काय केले सगळे बॅलन्सेस तर ट्रान्सफर करून घेतले. डेबिट बॅलन्सेस क्रेडिट बॅलन्सेस. आता काय राहिलं फक्त आपलं Adjustment. ऍडजस्टमेंट. फर्स्ट ऍडजस्टमेंट सर्वांना माहितीये. काय करायचं फर्स्ट ऍडजस्टमेंट क्लोजिंग Trading स्टॉक. account. ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साइडला. ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साइडला आणि बॅलन्स शीटच्या असेट साइडला दाखवायचा क्लोजिंग स्टॉक. जाऊ ट्रेडिंगच्या क्रेडिटला आणि त्या ठिकाणी लिहूया बाय क्लोजिंग स्टॉक. बाय क्लोजिंग स्टॉक. आणि अमाऊंट किती पहा 23,000. 23,000. 23,000. आणि याचा दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या असेट साइडला सर्वात शेवटी लिहा क्लोजिंग स्टॉक. क्लोजिंग स्टॉक. स्टॉक. अमाऊंटला 23,000 आउटर कॉलम. पहिले ऍडजस्टमेंट क्लिअर सर्वांना. याच्यात काय आपल्याला जास्त डोकं चालवायचं नसते. दोन इफेक्ट फक्त द्यायचे. हो सर. नेक्स्ट बघा 2 नंबर डेप्रिसिएट लँड अँड बिल्डिंग 5% अँड मशिनरी 10%. त्या पर्टिक्युलर असेट मधनं डेप्रिसिएशनचे पर्सेंटेजची अमाऊंट वजा करायची आणि कुठं दाखवायचा दुसरा इफेक्ट प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साइडला. चला जाऊया. पहिल्यांदा डेप्रिसिएशन कशावर आहे लँड अँड बिल्डिंग वर. लँड अँड बिल्डिंग ज्या ठिकाणी लिहिले त्या ठिकाणी म्हणायचं लेस डेप्रिसिएशन ऍट 5%. बरोबर ना. हो सर. ओके. 10,000 अमाऊंट आहे लँड अँड बिल्डिंगची. त्याच्यावर 5% काढलं 1,000 येईल. 10% आणि 5% किती येईल 500. 500 जर वजा झाले 10,000 मधनं तर आउटरला किती येतील 9,500. 9,500 रुपये. व्हेरी गुड. 9,500. संपला विषय. आणि दुसरं बघा मशिनरीवर. आता याच्या बाबतीत मी थोडस तुम्हाला वर्किंग करून दाखवणार आहे. मला तुम्हीच त्याचं उत्तर सांगायचंय. अजिबात दुसरं कोण सांगणार नाही. मला मशिनरी किती दाखवली त्यांनी आपल्याला सांगा. ट्रायल बॅलन्स मध्ये किंवा बॅलन्स शीटच्या असेटला आपण किती लिहिली मशिनरी 25,000. 25,000. 25,000 रुपयाची. बरोबर. हे क्लिअर आहे ना सर्वांना. 25,000 मशिनरी लिहिली आहे. हो सर. ओके. हो सर. आता या 25,000च्या मशिनरी पैकी त्यांनी 1/10/2018 या दिवशी किती हजाराची मशिनरी खरेदी केली असं सांगितलंय. ट्रायल बॅलन्सला इनर मध्ये दिले ऍडिशन किती 10,000. 10,000 रुपयाची. 10,000 म्हणजे ही कोणती मशिनरी आहे त्यांनी घेतलेली न्यू मशिनरी आहे. बरोबर. आणि आता यांच्याकडे ओल्ड मशिनरी किती होती अगोदरची 10,000ची नवीन घेतली म्हटल्यानंतर 15,000.
15,000. हे क्लिअर का सर्वांना? 10,000 आणि 15,000. हो सर. सर ओके. आता मला एकच प्रश्नाचं उत्तर द्यायचं की ही ओल्ड मशिनरी त्यांनी पूर्ण वर्षभर यूज केलेली आहे, कारण की सुरुवातीपासून त्यांच्याकडे आहे पूर्ण वर्ष, म्हणजे याच्यावर आपल्याला डेप्रिशिएशन पूर्ण वर्षाचं म्हणजे किती महिन्याचं? 12 महिने 12 महिन्याचं महिने. कॅल्क्युलेट करावं लागेल. आणि जी न्यू मशिनरी ती त्यांनी परचेस केलेली 1/10 म्हणजे आपलं वर्ष जर 1/4/2018 ला सुरू होत असेल तर 1/10 पर्यंत ही मशिनरी त्यांच्याकडे होती का? नव्हती. नव्हती. म्हणजे 12 महिन्यापैकी किती महिने मशिनरी त्यांच्याकडे नव्हती आणि किती महिने होती? नव्हतीचे आणि होतीचे महिने सांगायचे मला. मग 1 महिना 1/4 एप्रिल पूर्ण, मे, जून, 7 महिने जुलै, नव्हती. ऑगस्ट आणि सप्टेंबर. ऑक्टोबर 1 तारखेला घेतली म्हणजे किती महिने नव्हती? 6 महिने. 6 महिने नव्हती. म्हणजे 6 महिन्याचं डेप्रिशिएशन कॅल्क्युलेट करण्याची गरज आहे का? नाही. नाही. मग 12 महिन्यातले राहिले 6 महिने तेवढीच यूज केलेले असेल, मग तेवढंच डेप्रिशिएशन कॅल्क्युलेट करावं लागेल, बरोबर ना? हो सर. ओके. आता 10,000वर जर किती टक्के डेप्रिशिएशन सांगितले त्यांनी आपल्याला? 10% ना? हो सर. 10% डेप्रिशिएशन काढले तर किती येतील? 1,000. 1,000. पूर्ण किती महिन्याचे? 12 महिन्याचे. 12. आपल्याला पाहिजे किती? 6 महिने. 6 महिन्याचे. 1,000च्या निम्मे म्हणजे किती महिन्याचे 500 झाले? 500. 500 रुपये. हे 500 रुपये कसे आले कळले का? हो हो सर. ओके. आणि आता जी ओल्ड मशिनरी तिच्यावर आपण पूर्ण वर्षाचं काढणार आहे 12 महिन्याचं, बरोबर ना? हा बरोबर आहे. हो. तर 15,000 गुणुले 10% पूर्ण 12 महिन्याचं तर किती येईल? 1,000 500. 500. हे 1,500 प्लस हे 500 न्यू मशिनरीवरचं टोटल डेप्रिशिएशन किती येईल? 2,000. 2,000. म्हणजे मशिनरी मधनं आपण टोटल डेप्रिशिएशन किती वजा करणार? 2,000. 2,000. कळलं का सर्वांना? हो सर. ओके. ओके. चला आता डेप्रिशिएशन आपण लिहिले बॅलन्स शीटच्या असेट साइडला मशिनरी, त्या ठिकाणी जायचं आणि म्हणायचं लेस डेप्रिसिएशन ऍट 10% आणि अमाऊंट किती लिहिली? 2,000. ही कशी आली मी आत्ताच तुम्हाला सांगितलं. 25,000 2,000 गेले, आउटरला किती येतील? 23,000. 23,000. आणि या दोन्ही असेट वरचं डेप्रिशिएशन हे 500 आणि हे 2,000 कुठं दाखवणार? प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साइड डेबिट साइड डेबिट साइडला लिहायचं टू डेप्रिसिएशन ऑन असेट्स. त्याला अंडरलाईन करा आणि त्याच्यामध्ये फर्स्ट असेट आहे आपली लँड अँड बिल्डिंग. सोबतच आहेत ना सर्वजण? हो सर. सर ओके. लँड अँड बिल्डिंगचे 500 रुपये आणि प्लांट अँड मशिनरी का नुसतं मशिनरी आहे? मशिनरीचे 2,000 रुपये. असे टोटल डेप्रिशिएशनच्या आउटरला किती दाखवणार आपण? 2,000 500 रुपये. 500 रुपये. क्लिअर का सर्वांना ऍडजस्टमेंट? हो सर. ओके. चला पुढे जाऊया. आपली 2 नंबरची ऍडजस्टमेंट आपण क्लिअर करून घेतली. 3 नंबरच्या ऍडजस्टमेंट मध्ये त्यांनी असं सांगितलंय की प्रोव्हिजन फॉर बॅड डेब्ट्स आणि आरडीडी, पण ही अगोदर करायची का आपल्याला 4 नंबरच्या अगोदर करावी लागेल? 4 नंबरच्या अगोदर करावी लागेल. हो, 4 नंबरची ऍडजस्टमेंट अगोदर करावी लागेल. 4 नंबरची करू आधी. Goods worth ₹3,000 were sold but no entry was found in the books of account. म्हणजे हा कोणता सेल्स आहे? अनरेकॉर्डेड सेल्स आहे. मग त्याचा एक इफेक्ट काय करतो आपण? सेल्स मध्ये ऍड आणि डेटर्स मध्ये सुद्धा काय ऍड करतो. सेल्स कुठं लिहिलेले असतात? ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साइड. ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साइडला यायचं आणि त्या ठिकाणी म्हणायचं ऍड अनरेकॉर्डेड सेल्स. आणि कितीचा अनरेकॉर्डेड सेल्स आहे? 3,000. 3,000 रुपये.
ते 3,000 रुपये आपण ऍड करणार. 84 प्लस 3 87,200 आउटरला येतील. बरोबर ना? हो हा सर. बरोबर आहे. आणि याचा दुसरा इफेक्ट आपल्या डेटर्स मध्ये सुद्धा ऍड करायचा आहे. डेटर्स कडे यायचं आणि त्या ठिकाणी म्हणायचं ऍड अनरेकॉर्डेड सेल्स. अमाऊंट लिहायची 3,000 रुपये आणि 40 प्लस 3 43,000. 43 सर. 43,000 इनर कॉलमला लिहायचं. ऍडजस्टमेंट समजली का सर्वांना? हो हो सर. सर. ओके चला, शेवटचे 3 मिनिट राहिल्या. जर मीटिंग कॅन्सल झाली तर क्लोजिंग साठी एक 5 मिनिट तुम्हाला जॉईन करावं लागेल. परत रिजॉईनिंग जॉईन करा हो सर. सर्वांनी. चला पुढे पहा. आता 3 नंबरची 4 नंबरची करून घेतली ऍडजस्टमेंट. आता जी राहिली होती 3 नंबरची, त्यामध्ये सुद्धा आपण अगोदर काय वजा करणार आहे? बॅड डेब्ट्स आणि नंतर काय? आरडीडी. बॅड डेब्ट्सची RDD. अमाऊंट किती दिली बघा त्यांनी? 1,000 रुपये बॅड डेब्ट्स आहेत. हे आधी वजा करायचे डेटर्स मधनं आणि नंतर आरडीडी 5% कॅल्क्युलेट करायचंय. जाऊया आपण कुठं? आपल्या डेटर्स कडे पुन्हा एकदा आणि त्या ठिकाणी म्हणायचं लेस बॅड डेब्ट्स. अमाऊंट लिहायची 1,000 रुपये. 43 मध्ये 1,000 गेले, राहिले किती? 42,000. 42,000. आणि आता आपल्याला याच्यावर आरडीडी ची प्रोव्हिजन करायची. लेस आरडीडी किती पर्सेंट सांगितलंय त्यांनी आपल्याला? 5%. ऍट 5%. बघा 42,000वर 5%, 10% काढलं तर 4,200 येते आणि त्याच्या निम्मे म्हणजे 5% किती येतील? 2,000. 2,100. 100. 42 मधनं 2 गेले, 40 मधनं परत 100 गेले, 39,900. व्हेरी गुड. 39,900. आता हा बॅड डेब्ट्स आणि आरडीडी प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला दाखवायचंय. बॅड डेब्ट्स आणि आरडीडी घेऊन जाऊया आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला. त्या ठिकाणी ज्या ठिकाणी बॅड डेब्ट्स लिहिले त्या ठिकाणी म्हणायचं ऍड बॅड डेब्ट्स. अमाऊंट लिहायची 1,000 आणि कंसात लिहून ठेवा न्यू. आणि जे ओल्ड आहेत त्याला ओल्ड म्हणा अगोदरचे. आउटरला लिहा 2,000 रुपये आणि आरडीडी सेपरेट लिहायचा खाली. टू आरडीडी 2,100. 100 रुपये. ऍडजस्टमेंट कळल्या का डेटर्स वर्षा सर्वांना? हो हो सर. सर. ओके. एक मीटिंग कॅन्सल होईल आता. परत एकदा जॉईन करा सगळ्यांनी. 40 जण हो सर. आहेत. हा चला 5 नंबरचे ऍडजस्टमेंट समजून घ्या. आता 5 नंबरच्या ऍडजस्टमेंट मध्ये कॅरेज जे आहेत ते आउटस्टँडिंग म्हटले त्यांनी आपल्याला. म्हणजे काय? एक्सपेन्सेस आउटस्टँडिंग, ऍड एक्सपेन्सेस आणि आपण आउटस्टँडिंग कॅरेजचं समजून घेत होतो. आउटस्टँडिंग कॅरेज 500 रुपये आहेत. एक्सपेन्सेस आहे तो आउटस्टँडिंग आहे. याचा अर्थ काय? की ती लॅबिलिटी आहे आणि हा जो राहिलेला आहे तो त्या एक्सपेन्सेस मध्ये ऍड करावे लागेल. एक्सपेन्सेस लिहिलेत आपण ट्रेडिंगच्या डेबिटला म्हणजेच कॅरेज. त्या ठिकाणी यायचं त्या ठिकाणी यायचं म्हणायचं ऍड आउटस्टँडिंग कॅरेज. अमाऊंट लिहायची 500 रुपये. 500. 1,200 प्लस 500 आउटरला आले 1,700. दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साइडला लिहिला आपण. आउटस्टँडिंग कॅरेज म्हणायचं आणि अमाऊंट लिहायची आउटरला 500 रुपीज. 500 रुपये 500 झाले. 5 नंबर ऍडजस्टमेंट झाली. नंबर लास्ट ऍडजस्टमेंट 8,000 रुपयाचा गुड्स वर्थ ₹8,000 वेअर्स परचेस ऑन 31st March 2019 अँड इन्क्लुडेड इन क्लोजिंग स्टॉक बट नॉट रेकॉर्डेड इन द बुक्स ऑफ अकाउंट. म्हणजे हा काय आहे? अनरेकॉर्डेड परचेस. बरोबर ना? हो सर. बरोबर. तर आता हे आपल्याला परचेस मध्ये ऍड करावे लागतील आणि क्रेडिटर्स मध्ये सुद्धा काय करावे लागतील? ऍड करावे लागतील. ऍड करावे लागतील. परचेस लिहिलेत आपण ट्रेडिंगच्या डेबिटला. त्या ठिकाणी यायचं ट्रेडिंगच्या डेबिटला आणि त्या ठिकाणी लिहायचं ऍड अनरेकॉर्डेड परचेस. अनरेकॉर्डेड परचेस.
आणि अमाऊंट किती आहे 8,000 8,000 रुपये. बघा 63 प्लस 8 71,500 आउटरला येतील. 71,500 रुपये. 500 येतील आउटरला. आणि याचा दुसरा इफेक्ट क्रेडिटर्स मध्ये ऍड करायचे. क्रेडिटर्स बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला लिहिलेत, त्या ठिकाणी म्हणायचं ऍड अनरेकॉर्डेड परचेस Purchase. आणि अमाऊंट लिहायची 8,000 8,000. 23,000 प्लस 8,000 किती येतील? झाले 31,000 किती? 31,000 रुपये आउटरला आले. ऍडजस्टमेंट क्लिअर सर्वांना अनरेकॉर्डेड परचेसची? हो सर. ओके. आता सगळ्या ऍडजस्टमेंट तर आपण क्लिअर करून घेतल्या, सगळे आयटम सुद्धा ट्रान्सफर केलेले आहेत. आता क्लोजिंगला सुरुवात करायची. फर्स्ट आपण क्लोज करणार आपलं ट्रेडिंग अकाउंट. अंदाज घेतला तर 87 आणि हे 23 या दोन अमाऊंट खूप मोठ्या आहेत आणि इकडे फक्त 71 आणि 18 कमी आहे. म्हणजे आपली ट्रेडिंगची क्रेडिट साइड मोठी असणार आहे. टोटल जर केली तर 0 0 2 इकडं 7 आणि 3 10 हातचा आला 1 9 आणि 2 11 म्हणजे 1,10,200 रुपये ट्रेडिंग अकाउंटची क्रेडिट साइड मोठी येते. बरोबर का? बरोबर हो आहे सर. सर. 1,10,200. आणि ह्या डेबिटच्या अमाऊंट जर वजा केल्या तर आता डायरेक्ट सांगतो तुमचा ग्रॉस प्रॉफिट येईल 19,000. किती येणार आहे? 19,000 ग्रॉस प्रॉफिट. याला नाव द्यायचं टू ग्रॉस प्रॉफिट. Carried down. व्हेरी Carried गुड. down. टू ग्रॉस प्रॉफिट कॅरीड डाऊन. कॅरीड डाऊन. आणि हा ट्रान्सफर करायचा आपल्या कोणत्या अकाउंटला? Profit and loss account credit side ला. व्हेरी गुड. प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला जायचं आणि लिहायचं बाय ग्रॉस प्रॉफिट Brought down. ब्रॉड डाऊन. आवाज येतोय कोणाच तरी? ती बाय ग्रॉस प्रॉफिट ब्रॉड डाऊन. आणि अमाऊंट लिहा किती? 19,000 रुपये. आता अंदाज घ्या 3 आणि 2 5 आणि 4 9 आणि 2 11 आणि 2 12 13 आणि 1 14 पर्यंत होते. म्हणजे क्रेडिट साइडच मोठी आहे. अंदाज जर घेतला तर आपण आपली क्रेडिट साइडच हो, सर. मोठी येते. 400 एकच मिनिट हा. हे 9 2 11 चाला 21,400. 21,400 तेच लिहिणार डेबिटला 21,400. आणि जर वजाबाकी केली तर ग्रॉस प्रॉफिट येईल तुमचा 6,000. नेट प्रॉफिट 6,600 आणि नेट प्रॉफिट आहे 1 2 आणि तिसऱ्या ओळीला म्हणायचं 2 नेट प्रॉफिट. नेट प्रॉफिट आणि पार्टनरशी नावं लिहायची. पहिला पार्टनर आहे सप्रे आणि दुसरा पार्टनर आहे आत्रे. आता हा इक्वली डिस्ट्रीब्यूट करायचा आहे. म्हणजे 6,000च्या निम्मे 3,000 आणि 600च्या निम्मे 300 म्हणजे 3,300 असं होईल. बरोबर ना? हो सर. 3,300. आउटरला टोटल 6,600. आणि हा प्रॉफिट आपण आपल्या कॅपिटल अकाउंटच्या कुठं लिहिणार? क्रेडिट साइडला. क्रेडिट साइडला जायचं आणि लिहायचं बाय नेट प्रॉफिट. नेट प्रॉफिट अमाऊंट लिहायची 3,300 3,300. आणि आता हे जर क्लोज केलं 35 आणि 3 38,300. हे सुद्धा 38,300 38,000. आणि दोन्ही क्रेडिट मोठ्यात 38,300. शक्यतो कॅपिटल अकाउंटची क्रेडिटच मोठी असते हे लक्षात ठेवायचं. 38,300 आणि त्यातनं हे 2,000 गेले 38 मधनं तर राहतील 36,300. एकच मिनिट हा. 36,300 आणि हे 3,000 गेले 38 मधनं तर किती राहतील? 35,300. याला काय म्हणणार आपण? टू बॅलन्स कॅरीड डाऊन.
व्हेरी गुड. टू बॅलन्स कॅरीड डाऊन. आणि हा बॅलन्स कुठं ट्रान्सफर करतोय ऍज अ कॅपिटल म्हणून? लायबिलिटी साईडला व्हेरी गुड. बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला लिहायचं कॅपिटल अकाउंट. कॅपिटल अकाउंट त्याला अंडरलाईन करायची आणि त्याच्यामध्ये फर्स्ट पार्टनरचं नाव लिहायचं आपल्या सप्रे. त्याची अमाऊंट आहे 35,300. 35,300. आणि दुसरा आहे अत्रे, त्याची 36,300. 35, 35, 70, 71,300 याला 600. 71,600 आउटरला यायला पाहिजे. आणि तुमची आता बॅलन्स शीट क्लोज होईल. या ठिकाणी कितीने क्लोज होतीये? 1,13,900. 1,13,900 रुपयांनी सगळ्यांची होती का चेक करा. मी टोटल साठी अजिबात वेळ घालवलेला नाही क्लोजिंगला. आता हे क्लोजिंग जमतं म्हणून वेळ घालवलेला नाही. समजला का सर्वांना प्रॉब्लेम? हो सर. ओके. या मेथडने गेलो तर शब्दाने सुद्धा खाडाखोड होत नाही, चुकत नाही, सगळं व्यवस्थित टापटीपणे आपल्याला क्लोज करता येतं. याच्यानंतरचा प्रॉब्लेम 8 नंबरचा आपण 8 वाजता पाहूया संध्याकाळी. आता आपण थांबूया. सर्वांना बाय. बाय.